नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे GK विथ AB. तर आजचा व्हिडिओ भूगोल विषयाच्या प्रश्नोत्तराचा पार्ट 3 असणार आहे. याच्या आधी आपण 2 पार्ट केले आहे. हा व्हिडिओ बघून झाल्यावर पार्ट 1 व पार्ट 2 ही नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका. तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, नर्मदा नदी कोणत्या पर्वतरांगेतून उगमते? ऑप्शन ए हिमालय, ऑप्शन बी सातपुडा, ऑप्शन सी विंध्य, ऑप्शन डी सह्याद्री. पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सातपुडा. आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, भारताचे एकमेव सक्रिय ज्वालामुखी कुठे आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी लक्षद्वीप, ऑप्शन सी अंदमान निकोबार का ऑप्शन डी हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अंदमान निकोबार. तिसरा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? ऑप्शन ए महाबळेश्वर, ऑप्शन बी नाशिक, ऑप्शन सी अमरावती का ऑप्शन डी सोलापूर. तिसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक. आजचा चौथा प्रश्न आहे, हिमालय पर्वतरांग किती भागामध्ये विभागले आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4 का ऑप्शन डी 5. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 3. आपला पाचवा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रमुख खनिज कोणते आहे? ऑप्शन ए सोनं, ऑप्शन बी लोह, ऑप्शन सी पेट्रोल का ऑप्शन डी मॅग्नीज. पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लोह. आजचा 6वा प्रश्न आहे, भारताचा मुख्य भूमीचा दक्षिण टोक कोणते आहे? ए कन्याकुमारी, बी रामेश्वरम, सी पोर्ट ब्लेअर का डी विशाखापट्टणम. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कन्याकुमारी. आजचा 7वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ए रायगड, बी साल्हेर, सी कळसुबाई का डी महाबळेश्वर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कळसुबाई. आजचा 8वा प्रश्न आहे, सिंधू नदी कोणत्या देशातून भारतात प्रवेश करते? ए भूतान, बी नेपाळ, सी चीन का डी म्यानमार. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन. आजचा 9वा प्रश्न आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ए गडचिरोली, बी यवतमाळ, सी चंद्रपूर का डी नागपूर. नवव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चंद्रपूर. 10वा प्रश्न आहे, भारताची राजधानी दिल्ली कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहे? ऑप्शन ए यमुना, ऑप्शन बी गंगा, ऑप्शन सी सरस्वती, ऑप्शन डी सतलज. दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए यमुना. 11वा प्रश्न आहे, विदर्भ भागात प्रमुख पीक कोणते घेतले जाते? ए भात, बी ऊस, सी कापूस का डी तांदूळ. 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कापूस. प्रश्न 12, सह्याद्री पर्वतरांग कोणत्या दिशेने पसरलेली आहे? ए उत्तर दक्षिण, बी पूर्व पश्चिम, सी उत्तर पूर्व का डी दक्षिण पश्चिम. बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए उत्तर दक्षिण.
13वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? ए उजनी, बी कोयना, सी पावना, का डी तापी. तेराव्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोयना. 14वा प्रश्न, भारताची सर्वात मोठी खार पाण्याची जमीन कोणती आहे? ए सुंदरबन, बी कच्चेचा रण, सी चंद्रपूर, बी कोरेगाव. चौदाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कच्चेचा रण. 15वा प्रश्न आहे, गोसेखुर्द धरण कोणत्या नदीवर आहे? ए पैनगंगा, बी वैनगंगा, सी तापी, का डी वर्धा. पंधराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वैनगंगा. प्रश्न 16, महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? ए विदर्भ, बी मराठवाडा, सी कोकण, का डी पाटी. 16व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोकण. प्रश्न 17वा, मुळा आणि मुठा नद्या कोणत्या शहरातून वाहतात? ए सोलापूर, बी मुंबई, सी पुणे, का डी नाशिक. 17व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पुणे. प्रश्न 18, राजस्थानमधील प्रसिद्ध वाळवंट कोणते? ए थार वाळवंट, बी सहारा वाळवंट, सी गोबी वाळवंट, का डी कालाहारी वाळवंट. 18व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए थार वाळवंट. 19वा प्रश्न, पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? ए 5, बी 6, सी 7, का डी 8. 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 7. आजचा शेवटचा व 20वा प्रश्न, हिमालय पर्वतरांग कोणत्या प्रकारचे आहे? ए ज्वालामुखी पर्वत, बी गुडगळ पर्वत, सी संचरणा पर्वत, का डी फोल्ड पर्वत. आजच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी फोल्ड पर्वत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका.